खरं म्हटलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तर त्याचा अभ्यास करून खरोखरच हे काम झालं पाहिजे आणि ते प्रशासनाला पटवून देऊन आणि प्रशासनाच्या सहकार्यानं जास्तीत जास्त निधी कसा ओढून आणता येतोय भागामध्ये. खरं म्हटलं तर प्रत्येक प्रभागाला 2 लाख 4 लाख आपण निधी वर्षाला असतो, पण जास्तीत जास्त कसा निधी ओढून आणता येईल त्याचं माझं प्राधान्यानं माझं त्यावर लक्ष असतं आणि मी ते प्रत्येक टायमाला बंटी साहेबांच्या माध्यमातून असेल, ऋतुराज साहेबांच्या माध्यमातून असेल, अधिक प्रशासनाच्या वतीनं जिथं जिथं काय करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी ज्योतिर्लिंग शाळा म्हणून त्या प्रभागामध्ये बांधली, तर तिथं सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं शिकावीत म्हणून मी शाळा बांधत असताना 1 रुपया कुठला फंड नव्हता. मी काही वेळा पहिल्यांदा मी भाड्याचे गाळे घेऊन तिथं ती शाळा काढली इमारत नसताना. आता प्रशासनाच्या वतीनं मी प्रत्येक वर्षी थोडा थोडा फंड महापालिकेतनं ओढून आणून मी जवळजवळ 7-8 खोल्या बांधल्या. आता जवळ 500च्या वर माझा ती संख्या आहे. त्या लोकांना बोटाचे असेल आणि ज्यांची परिस्थिती अशा लोकांना सुद्धा मी तिथं सेवा देण्याचं काम करतो. कारण का आम्ही सुद्धा खेडेगावातले असताना परिस्थितीमुळे आपण शिक्षण शिकू शकलो नाही, पण तशीच परिस्थिती ह्या मुलावनी ओढू नये ह्या दृष्टीतून मी ती ज्योतिर्लिंग शाळा काढली.